आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणखीन काय केलंस? केलंय पण ते सांगण्यासारखं नाहीये. सांगण्यासारखं नाहीये म्हणजे? त्र्यंबकेश्वरा, या घरातले सगळे वाद संपू देत बाबा आणि या घरामध्ये शांतता नांदू दे, एवढी कृपा कर. अगं तू काय वेडी आहेस का? असं कोण करतं? अजिंक्य सर, काय हो, काय झालं? काही राहिलं का? बाई बाई, सुधारून 6 महिने सुद्धा नाही झाले तर देवाची हाक आली गो बाई. माझ्या फोटोला हार लागला असेल बाई, आता हार लागला असेल असा. माझी चिल्ली पिल्ली रडत असतील गो बाई. आई कुठे, आई कुठे? सासूबाई शांत व्हा, शांत व्हा. अप्सरा, माझ्या सुनेच्या रूपात आलीस. म्हणजे मी स्वर्गात आले. बाई कशी गोड असते ग बाई अप्सरा. सगळी पाप धुतली गेली. मी स्वर्गात आले बाई, स्वर्गात आले. सासूबाई नरकात आले का मी? का स्वर्गात आले? हे मी आहे समीर. सासूबाई, अहो तुम्हाला काही झालं नाहीये, काही नाही झालंय. शांत व्हा. काही नाही झालं. हा, आहे मग तो बॉम्ब फुटला, तो बॉम्ब जोरात ढम मधीशी. नाही हल्ली दरोडेखोर चोर सगळे शिरतात घरात आणि असं बॉम्ब फेकून लुटून देतात काहीतरी. डाव्या कानाच्या इथे केवढ्या जोरात फुटला. हो हो. हे तुम्ही हे घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. हे घ्या, पाणी घ्या. ओवी आहेस ना? ओवी आहे, ओवी आहे. हळू 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 हळू. काय तुझं हे वागणं? हा बास, हा बास झाला आता. काही वाटत नाही का तुला? इतकी मस्ती? अरे जीव जाईल कोणाचा तरी तुझ्या मस्ती पायी. खूप दिवस झाले मी बघतोय. मला घरी त्रास देतेस ते ठीक आहे, पण आता दुसऱ्यांच्या घरी येऊन पण तू दुसऱ्यांना त्रास देतेस. ठीक आहे, तुला आता मी बोर्डिंग स्कूल मध्ये घालतो की नाही बघ. बोर्डिंग स्कूल नको ना डॅडा. सॉरी, मी चुकले. सोड मान. तू सॉरी म्हण, पाया पड, काही कर. यावेळी मी तुझं ऐकणार नाही. तुला बोर्डिंग स्कूल मध्ये घालणार म्हणजे घालणार मी. नको ना डॅडा. मी बोर्डिंग स्कूल मध्ये एकटी कशी राहणार? आय एम सॉरी. काय सॉरी? काय सॉरी? प्रत्येक वेळी सॉरी म्हणतेस, पुन्हा तेच करते. पुन्हा सॉरी म्हणते, पुन्हा मस्ती घालते. काही ऐकणार नाही मी. काही ऐकणार नाही. यावेळी तुला शिक्षा झालीच पाहिजे. सॉरी डॅडा, आय एम सॉरी. मी असं कधीच नाही करणार. थांबो. अजिबात बोलू नकोस माझ्याशी. अजिंक्य साहेब, नका एवढं नका ओळखतील. लहान मुलांनी खोल्या नाही केलं तर मग लहान मुलं कसली ती? हा जा, आत घेऊन जा, आत घेऊन जा. हा आणि रवी दूध वगैरे दे काहीतरी.
घाबरली. जा. काय असेल तर ते आराम करा, आराम करा, आराम करा आता. हा. अजिंक्य साहेब, नाही तुमची चिडचिड अगदीच कळते मला, पण मला असं वाटतं की तुम्ही थोडस सबुरीनं घ्यायला हवं. सबुरीने घ्यायला हवं. मास्तर आज जी ते वागली आहे ना, ते एखाद्याच्या जीवावर बेतलं असतं. नाही बरोबर आहे, पण लहान आहे ना ती. बालपण हे असंच असतं की नाही, असतं की नाही मला सांगा. हा, नाही मास्तर, या जे वागले ना ते माफ करण्यासारखं नाही. तरी तुम्ही मला समजवताय हा खरं तर तुमचा मोठेपणा आहे. आणि एक बाप म्हणून ती जेव्हा असं वागते ना, तेव्हा मला काय वाटतं ना, हे कसं सांगू मी तुम्हाला. माझं ठरलंय मास्तर, तिला बोर्डिंग स्कूलमध्ये मी टाकणार म्हणजे टाकणार. खर तर ही अशा पद्धतीची तुलना होऊच शकत नाही अजिंक्य साहेब. पण एकाच वेळी 5 वादळं याच घरामध्ये लहानाची मोठी केली आहेत. त्यामुळे एक बाप म्हणून तुम्हाला किती त्रास होत असेल याची कल्पना आहे मला, कळते मला. पण अनुभवातनं एक गोष्ट मला कळली आहे, ती सांगतो. पालक म्हणून सगळं ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे, असतोच. पण म्हणून सरसकट आपल्याला पाहिजे ते निर्णय आपल्या मुलांच्या बाबतीत घेऊ नयेत आपण, बरोबर ना? तर आपला एखादा निर्णय चुकला आपल्या मुलांच्या बाबतीतला, तर आपल्या मुलांना त्याचा काय आणि किती त्रास होतो हे मी पुरेपूर अनुभवलंय अजिंक्य साहेब. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही तुमच्या मुलीला बोर्डिंगला पाठवलं की सगळे प्रश्न आपोआप सुटतील तुमचे? आणि तुम्हाला काय वाटतं अजिंक्य साहेब, उलट तिला बोर्डिंगला पाठवल्याने ती एकटी पडणार नाहीये, एकटे तुम्ही पडणार आहात, लक्षात घ्या. कारण मुलं निसर्गाशी खूप कनेक्ट असतात. आपली मुलं अगदी एखाद्या लहानशा बीजासारखी असतात. म्हणजे बघा ना, बीज तुम्ही कुठेही टाका, बघा थंडी, वारा, ऊन, पाऊस सगळ्या परिस्थितीशी जुळवून घेत ते स्वतःला रुजवण्याचा अगदी यशस्वी प्रयत्न करत की नाही. मग एकदा का अंकुर फुटला की मग ते अगदी छान जुळवून घेत आजूबाजूच्या वातावरणाशी, हो की नाही? नुकसान जे होतं ना ते आपलं मोठ्यांचं होतं, लक्षात घ्या. पालक असण्याची गंमत आणि खंत एका वाक्यात सांगू तुम्हाला अजिंक्य साहेब. काय आहे, आपण आपल्या मुलांना शिकवण्यासाठी आपण त्यांच्या बाबतीत जे काही निर्णय घेतो ना, खरं तर त्या निर्णयांचा त्यांच्यापेक्षा आपल्याला जास्त त्रास होत असतो. हा, म्हणजे आपल्या एखाद्या निर्णयाने जर आपलं मूल सुखी झालं तर त्याचा आनंद कोणाला जास्त होतो मला सांगा? आपल्याला होतो ना. पण तेच जर आपला एखादा त्यांच्या बाबतीतला निर्णय चुकला आणि आपल्या मुलाला जर त्रास झाला तर त्या त्रासाचं सगळ्यात जास्ती दुःख, वेदना आपल्याला होत. म्हणून सांगतो, घाई करू नका, अजिबात घाई करू नका. थोडी कळ सोसा. ते 5 मुलींचा बाप म्हणून एक गोष्ट कळली आहे मला, म्हणून तुम्हाला सांगतो. या मुली आहेत ना, मुली खूप समजूतदार असतात. चटकन मोठ्या होतात त्या. तुम्हाला सुद्धा कळणार नाही तुमची मुलगी कधी मोठी झाली आणि तुमचं विस्कटलेलं आयुष्य तिने कधी सावरायला घेतलं, कळणार नाही तुम्हाला. अचानक या मुली आपल्याला माया लावतात.
आणि बघता बघता आपली आई होऊन जातात. आपल्या मुली आहेत ना, खूप खूप प्रेम करतात आपल्यावर, अगदी प्रेमाने आपला सांभाळ करतात, आई बापांचा आधार होतात. ते म्हणतात ना, जन्म द्यायला आई, संसार सांभाळायला बायको, आणि जन्मच आवरायला घेतल्यावर आपली मुलगी आपल्याला जी साथ देते ना, ते तो वर बसलेला परमेश्वर सुद्धा देत नाही. खरं सांगतो तुम्हाला, तर तुम्ही माझ्यापेक्षा खूपच जास्त शिकलेले आहात, त्यामुळे मी तुम्हाला काही शिकवणं सांगणं योग्य होणार नाही. पण तरी वयाच्या अधिकाराने एक सांगतो तुम्हाला अजिंक्य साहेब, की आपल्या मुलींना ना या वयामध्ये बाप सतत त्यांच्या सोबत हवा असतो. आपलं सगळं म्हणणं आपल्या बापाने ऐकून घ्यावं, ऐकावं, एवढीच अपेक्षा असते, त्यांची इच्छा असते. त्या मुलींसाठी त्यांचा बाप म्हणजे जादूगार असतो, जादूगार. आपल्याला हवं ते चटकन आपल्या समोर आणून ठेवणारा जादूगार. हळूहळू करायला लागल्यावर मात्र मुली बदलतात, अगदी बदलतात, त्या पूर्णपणे बदलतात. आपलाच खूप मोठा आधार होतात त्या. म्हणून सांगतो, तुम्ही तुमच्या मुलीला एकटं पडू देऊ नका. आयुष्यात तुमची मुलगी तुम्हाला कधीही एकटं पडू देणार नाही. बघा तो शमिका, नको रडू बाळा. आता रडून काय होणार आहे सांग मला. आधीच घोड्या कमी काढायच्या ना जरा. आणि बाबा किती समजावतात तुला, तुलाच त्यांचं ऐकायचं नसतं. पण म्हणून कोण बोर्डिंगला पाठवतं का मुलांना? बरं, सांगते हा तुझ्या डॅडांना की नका पाठवू शमिकाला बोर्डिंगला. पण मग तुला पण शाण्यासारखं वागावं लागेल. थोड्या कमी कर, छान वाग जरा तू पण. काय छान वाग, मला घरात एकटं राहावं लागतं. डॅडा सुद्धा दिवसभर कामासाठी बाहेर असतो, आणि मावशीला सांगितलं तर ते साप शिडी देते, नाहीतर मोबाईल आणून देते हातात. अगं मग घरात बाहेर पडायचं जरा. या अंगाला ना ऊन लागलं पाहिजे, माती लागली पाहिजे. बाहेर नाही, हा? बाहेर खेळायला गेली की बाहेर सुद्धा कोणी नसतं. एकदा मी बाहेर खेळायला गेले होते, तेव्हा मला किडनॅप करणार होते. काय? हो, म्हणून डॅडा मला एकटीला घराच्या बाहेर पडून देत नाही. सतत बोलत असतो, घरात थांबत जा, अभ्यास करत जा. मला खूप कंटाळा येतो. घरात कोण एकटं राहतं का? घरी एकटं राहिल्यावर किती बोर होतं, तुला नाही कळणार वृंदा आंटी. कळतो ग मला, एकटेपणा चांगलाच कळतो. आणि भरल्या घरात एकटेपणा अनुभवायला आला तर त्याचा जास्त त्रास होतो उलट. म्हणजे मला कळलं नाही. शमिका, हे घे बाळा, दूध पिऊन घे. चॉकलेट फ्लेवर ऍड केलाय, घे. नाही, नको. आधी मला ग्रॅनीला भेटायचंय. उशी पाहिजे. आई बरं वाटतंय का आता? हा, अगं कसं वाटतंय विचारतोय तो. मोठ्याने बोला की बाई, ऐकू येत नाही तर.
कानाजवळ मोठ्याने बॉम्ब फुटल्यामुळे काय ऐकायला येत नाही. समीर, कानामध्ये ना कुकरची शिट्टी वाजल्यासारखं होतंय बाई. हं. ते बघ राजा, परत जा, असं काही झालं आणि मी गेले स्वर्गात. नाही, सगळ्यांना सांभाळायचं बाई. हा, तुझ्यावरती जबाबदारी आहे. हा. आणि हे तू रे, दोन्ही सुनांना सांगायचं त्र्यंबकेश्वराजवळ दिवा ठेवायचा रोज, आठवणीने. फुटकी कवडी नाही बाई माझ्याकडं, नाहीतर मी मृत्यूपत्र लिहिलं असतं बाई. माझ्या गुड्डीला सांभाळ. हा हा हो आई. ए हो काय हो, शांत बस जरा. आणि आई ऐक ना, ती शमिका अगं लहान आहे ग, परत नाही करणार ती असं, परत काही होणार नाही असं. तू कशाला काळजी करते उगाच. सॉरी ग्रॅनी. काय मोठ्याने बोल. सॉरी ग्रॅनी आजी, मी असं परत कधीच नाही करणार. बाई, परात भर चुकी आणि वाटीभर माफी. व्हॉट? वॉट काय वॉट? यू डू चूक, आय गिव्ह शिक्षा. नो शिक्षा, नो समाधान ऑफ मनाला काय म्हणतात बाई, मनाला काय म्हणतात ग? माइंड. माइंड. हा, नो शिक्षा, नो समाधान माय माइंड. ओके, आय डोंट माइंड. बघितलं, मला म्हणते मला मनच नाही म्हणून. हे असं हसतात मोठ्या माणसांना, हसतात. विचार आता समीर काकाला विचार, आकाश काकाला विचार. लहानपणी ते असे खोड्या काढायचे तेव्हा मी कशी शिक्षा करायची त्यांना, काय करायचे माहिती नाहीये तुला. तशीच शिक्षा मी तुला करणार आहे बाई आता. तेच म्हणाले ना मी, आय डोंट माइंड. मला कुठलीही शिक्षा द्या. होय, आणा वही पेन आणा, करते तुला शिक्षा. होमवर्क? होमवर्कची शिक्षा? होमवर्क नाही ग बाई, चिठ्ठ्या पाडायच्या, चिठ्ठ्या. आई एक मिनिट, तू लहानपणी आमच्या बरोबर जसं करायचीस तसंच हिच्या बरोबर करणार आहेस? हो मा, हो. नाही आई, अगं लहान आहे ती, नको. हो हो, मी तशीच शिक्षा करणार आहे तिला. आणा लवकर, आणा बाई वही पेन आणा. हा. आकाश, काय रे आई, काय करायच्या? काय करायच्या काही विचारू नकोस. चल दे. म्हणजे आता चिठ्ठ्या बनवणार ती ह्याच्या, आणि चिठ्ठ्यांमध्ये असल्या भयानक भयानक शिक्षा लिहायची ना आमच्यासाठी. म्हणजे कधी वेताच्या छडीने फटके, कधी पट्टीचे फटके, एकदा तर फणीचे फटके लिहिले होते तिने. 50-50 उठाभाषा काढायला लावायची आम्हाला. म्हणजे आम्ही जी चिठ्ठी उचलायचो त्यामध्ये जी शिक्षा लिहिली असेल तीच शिक्षा आम्हाला भोगायला लागायची. म्हणजे कसं आहे की आमची शिक्षा आम्हीच निवडायचो. ए आय डोंट माइंड वाली ठमे, चिठ्ठी उचलायची आणि दिलेली शिक्षा भोगायची बाई. अशाल तर ते राहू दे, नको काय शिक्षा वगैरे कशाला उगायचं. नाही बाई, माझ्या मुलांना सोडलं नाही मी, तिला का सोडीन? चल चल उचल. नको ना प्लीज. का ग बाई, आय डोंट माइंड म्हणली होतीस ना, उचल आता. धर धर धर. अरे ही तर पोयम आहे. पोयम मला पाठ नाहीये. अरे हे पण नको, ह्याच्यात काहीतरी फनी लिहिलंय. हा कर मग. अरे सिंगिंग सिंगिंग मला
होय मग काय येतं बॉम्ब फोडता येतो का? डान्स. आहेत की नाही छान शिक्षा? आकाश, हं? आपल्या वेळेला अशा छान शिक्षांची ऑफर नव्हती ना आपल्याला? हो ना, त्यात आपण जी पहिली चिठ्ठी निवडायचो तीच शिक्षा आपल्याला भोगावी लागायची. त्याची पोएम शिक्षा म्हणून असती तर आम्हाला पण आवडलं असतं. हो मी छान नव्हते ना पण तेव्हा. हं. आणि तुम्ही पण अगदी छोट्याशा चुका करायच्यात नाही का? तशा करायच्यात ना छोटे छोटे चुका, म्हणून मोठी शिक्षा होती तुम्हाला. हिला बाई छान छान शिक्षा. मग शमिका मॅडम कोणती शिक्षा निवडणार? डान्स. अरे बापरे, डान्स करणार? करा मग. डान्स.